पावसाच्या सरी सुरू झाल्यात आणि अशा वेळी गरमागरम चहासोबत एक कुरकुरीत नाश्ता हवाच ना. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली खास खुसखुशीत, कुरकुरीत आणि स्वादाने भरलेली क्रिस्पी चना डाळ रेसिपी. ही अशी रेसिपी आहे की एकदा बनवली की सगळं घर पुन्हा पुन्हा मागेल. अजून दे ना जरा. चहाच्या कपासोबत अशी खमंग कुरकुरीत डाळ मिळाली म्हणजे दिवसच भारी. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सर्वात आधी मी घेत आहे 2 कप चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ. वजनी प्रमाणात सांगायचं झालं तर ही आहे अर्धा किलो हरभरा डाळ. डाळ 2 वेळेस पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल आणि तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आपली डाळ इथे धुवून झालेली आहे. आता या डाळीमध्ये पाणी घालून आपण ही डाळ 4 ते 5 तासासाठी आपण भिजवून घेणार आहोत. तर इथे आता 5 तास झालेले आहेत आणि आपण बघूया आपली डाळ भिजली आहे का. डाळ अगदी व्यवस्थित भिजली गेलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपण घेतली त्याच्या दुप्पट झालेली आहे. यानंतर मी इथे चाळणीच्या मदतीने पाणी पूर्णपणे काढून घेत आहे. डाळीमध्ये एक थेंबही पाणी नाही ठेवायचं, पूर्ण निथळून घेणार आहोत. आणि इथे डाळ व्यवस्थित निथळलेली आहे. आता ही आपण एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यावरती पसरून घेऊया. ही डाळ आपण हवेमध्ये सुकवून घेणार आहोत, उन्हामध्ये घालायची गरज नाही. फक्त आपल्याला या डाळीमधलं पूर्ण पाणी हे सुकवून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, जर डाळीमध्ये थोडंसंही पाणी राहिलं आणि आपण जर डाळ तेलामध्ये सोडली तर अंगावरती उडून येऊ शकतं. म्हणून डाळ व्यवस्थित अशी एकदम कोरडी आपल्याला करून घ्यायची आहे. तर इथे जवळपास अर्धा तास मी डाळ मस्त हवेला सुकवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता मग ती व्यवस्थित अशी कोरडी झालेली आहे. आता आपण डाळ तळण्यासाठी घेऊयात. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. ती थोडीशी डाळ आपण यामध्ये फ्राय करणार आहोत. लक्षात घ्या, एकदाच खूप सारी डाळ फ्राय करायला घ्यायची नाही. आणि कढईमध्ये तेलाचं प्रमाण ही कमीच घ्यायचं आहे. तुम्ही जर पूर्ण कढई भरून तेल घेतलं तर ते उतू येऊ शकतं. त्यामुळे तुमची कढई जेवढी आहे त्याच्या अर्ध्यापेक्षाही कमी तेल आपण कढईमध्ये घेणार आहोत. 4 ते 5 मिनिटे आपण ही फ्राय करून घेणार आहोत. जोपर्यंत तेलामधला हा फेस कमी होत नाही किंवा पूर्णपणे निघून जात नाही तोपर्यंत आपण ही फ्राय करून घ्यायची आहे डाळ. तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण फेस निघून गेलेला आहे, म्हणजे आपली डाळ ही व्यवस्थित तळून झालेली आहे. आता ही आपण काढून घेऊया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमचं आवडतं टी टाइम स्नॅक्स कोणतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी कुरकुरीत अशी आपली ही डाळ झालेली आहे. याच प्रकारे मी इथे सर्व डाळ ही तळून घेतलेली आहे. आता आपण यावरती काही मसाले ॲड करूया. मसाल्यामध्ये मी ते घेत आहे 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. डाळ थोडीशी गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाला डाळीला व्यवस्थित बसतो. तर इथे मसाला व्यवस्थित डाळीमध्ये मिक्स झालेला आहे आणि आपली खुसखुशीत, कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी चना डाळ तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली. आणि अशाच खुसखुशीत, कुरकुरीत आणि स्वादाने भरलेल्या चमचमीत रेसिपीसाठी आपल्या टेस्टी टाऊन चविष्ट दुनियेला सबस्क्राईब करायला विसरू नका.